आता जिल्हाधिकारी लोकांना हे करतायत, मोटिवेट करतायत. सीओ आहेत ते मोटिवेट करतायत सगळेच जण. आणि त्यामुळे आमच्या इथे सीओ, एसपी, जिल्हाधिकारी सगळी लोक जी आहेत हे काम करणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना व्हावा अशा प्रकारच्या योजना नक्की यामध्ये वन विभागाचं देखील काही योजना आहेत. त्याच्यातून लोकांना फायदा होईल. जरांगे पाटलांचं आंदोलन सरहद्दीवर आले, सातारच्या पुणेच्या त्याच्याबद्दल मी काल बोललोय आणि काल मी चर्चा पण केलेली आहे. खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही भूमिका सरकारची आहे, पूर्वी होती आणि आजही स्पष्ट भूमिका तीच आहे. मराठा समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आणि ओबीसी किंवा इतर समाजाचं धक्का न लावता त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्टपणे आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी, जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहित आहे. मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय. त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात. त्याचे दाखले देखील प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेलेत. आणखी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबहुना जे ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ही कमिटी आणखी काम करते. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत. ते काम एका बाजूला सुरू आहे. दुसरं मागासवर्ग आयोग तो काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. 3 शिफ्टमध्ये. त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, इतर लोक आहेत, इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे, सर्वेक्षण जे आहे, एम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे. माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून, सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे मराठा समाज सुप्रीम कोर्टामध्ये जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती हा कायदा रद्द करताना, कारण हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. त्यावेळेस मी त्या कमिटीत होतो, मी त्यांच्यासोबत मंत्री होतो आणि तो आपण कायदा केला, मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये देखील ते टिकलं. हायकोर्टामध्ये देखील त्याचे सर्व जे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे ते आपण पटवून देऊ शकलो. आणि ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने जे काही ज्या पद्धतीने पुरावे, एव्हिडन्स जे काय आणि जे प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं तिथे कुठेतरी त्या काळामध्ये कमी पडली आणि त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. म्हणून आताचं जे गायकवाड आयोगाचं जे रिपोर्ट होता, अहवाल होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे, मागासवर्ग आयोग. त्याच्यामध्ये फुल प्रूफ टीम काम करते आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवले होते, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ही 1,40,000 टीम करेल. त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले, टी, टाटा या संस्था त्याचं ॲनालिसिस करतील आणि हे मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल. अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं. आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या बाबतीत देखील सुदैवाने एक विंडो तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांना मी कालही विनंती केली होती की आपण जे सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आज ओबीसी प्रमाणे आपण त्यांना सुविधा देतोय, सारथीच्या माध्यमातून त्यांना सुविधा देतोय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय, हॉस्टेल आपण त्यांना दिलेले आहेत. हॉस्टेल जिकडे नाहीत तिकडे त्यांना आपण
निर्वाह भत्ता देतोय, हे सगळं जे आहे, हे सुविधा ज्या आहेत त्या आपण देतोय. त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस आपण अधिसंख्य पदं निर्माण केली. जवळपास 4,500 मुलांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 4,500 मुलांना नियुक्त्या आपण दिल्या. त्यानंतर मॅटमध्ये काही 500 लोकांचा MPSCचा विषय होता. ते देखील आपण हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं. ते आपण हायकोर्टाकडून देखील मिळवलं आणि 500 लोकांना देखील आपण तरुणांना जॉईन करून घेतोय. आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे, जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा, सरकार जर निगेटिव्ह असतं, सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं, तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो. परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, भूमिकेतून आहे, तर सकारात्मक आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार. त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे. आंदोलन इतका साहेब आश्वस्त आपण करताय, मग हे आंदोलन का थांबत नाही? आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे. सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या. अगदी निजामकालीन उर्दू, फारसी, मोडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले. निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे. तिथेही काही कागदपत्र आहेत, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात. आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी केला. रिझल्ट काय असेल, अंदाज काय वाटतो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून? ते आता जिल्हाधिकारी लोकांना हे करतायत, मोटिवेट करतायत, CO आहेत ते मोटिवेट करतायत सगळेच जण. आणि त्यामुळे आमच्या इथे CO, SP, जिल्हाधिकारी सगळी लोक जे आहेत हे काम करणारे लोक आहेत आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना व्हावा अशा प्रकारच्या योजना नक्की यामध्ये वन विभागाचं देखील काही योजना आहेत, त्याच्यातून लोकांना फायदा होईल. जरांगे पाटलांचं आंदोलन सरहद्दीवर आले, सातारच्या पुणेच्या त्याच्याबद्दल मी काल बोललोय आणि काल मी चर्चा विस्तृतपणे केलेली आहे. खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही भूमिका सरकारची आहे, पूर्वी होती आणि आजही स्पष्ट भूमिका तीच आहे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि OBC किंवा इतर समाजाचं धक्का न लावता त्यांच्यावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची स्पष्टपणे आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कुणबी प्रमाणपत्र, कुणबी नोंदी, जस्टिस शिंदे कमिटी हे सगळं तुम्हाला माहीत आहे. मोठ्या प्रमाणावर आपण ते करतोय. त्या मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी ज्या मराठवाड्यात सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्यात. त्याचे दाखले देखील, प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर दिले गेलेत. आणखी जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे किंबहुना जे ग्रामस्थ आहेत मराठवाड्यातल्या त्यांच्या मागणीनुसार ती कमिटी आणखी काम करते. जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत. ते काम एका बाजूला सुरू आहे. दुसरं मागासवर्ग आयोग तो काम करतोय आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 1,40,000 लोक 3 शिफ्टमध्ये काम करत आहेत. 3 शिफ्टमध्ये. त्याला गोखले इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, इतर लोक आहेत, इतर संस्था आहेत त्याला मदत करत आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याचे पुरावे जे आहे, सर्वेक्षण जे आहे, इम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे लोकांनी देखील त्याची माहिती दिली पाहिजे. माहिती आपल्या अधिकाऱ्यांना सर्वेच्या माध्यमातून, सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे मराठा समाज सुप्रीम कोर्टामध्ये जी ऑब्झर्वेशन नोंदवली होती हा कायदा रद्द करताना, कारण हा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आपण निर्णय घेतला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना. त्यावेळेस मी त्या कमिटीत होतो, मी त्यांच्यासोबत मंत्री होतो आणि तो आपण कायदा केला, मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये देखील ते टिकलं. हायकोर्टामध्ये देखील त्याचे सर्व जे पुरावे आहेत त्या मराठा समाजाला आरक्षण का गरजेचं आहे ते आपण
पटवून देऊ शकलो. आणि ती केस नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने जे काही ज्या पद्धतीने पुरावे, एव्हिडन्स जे काय आणि जे प्रेझेंटेशन करायला पाहिजे होतं, तिथे कुठेतरी त्या काळामध्ये कमी पडली आणि त्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. म्हणून आताचं जे गायकवाड आयोगाचा जे रिपोर्ट होता, अहवाल होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय. आता आपण सुक्रे आयोग नेमलेला आहे, मागासवर्ग आयोग. त्याच्यामध्ये फुल प्रूफ टीम काम करते आहे आणि जे सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन नोंदवले होते, ज्या त्रुटी दाखवल्या होत्या, त्या त्रुटी दूर करण्याचं काम मागासवर्ग आयोगाच्या मार्गदर्शनाखाली ही 1,40,000 टीम करेल. त्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे गोखले, टी, टाटा या संस्था त्याचं ॲनालिसिस करतील आणि हे मराठा आरक्षणाचं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सरकारला सादर होईल आणि मी म्हटल्याप्रमाणे एक विशेष अधिवेशन घेतलं जाईल. अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि ते टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि म्हणूनच सगळ्यांनी परिपूर्ण माहिती या सर्वेक्षणामध्ये द्यावी अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्या बाबतीत देखील सुप्रीम कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या बाबतीत देखील सुदैवाने एक विंडो तयार झालेली आहे आणि एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्समध्ये राज्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि म्हणूनच जरांगे पाटील यांना मी कालही विनंती केली होती की आपण जे सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. आज ओबीसी प्रमाणे आपण त्यांना सुविधा देतोय, सारथीच्या माध्यमातून त्यांना सुविधा देतोय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुविधा देतोय, हॉस्टेल आपण त्यांना दिलेले आहेत, हॉस्टेल जिकडे नाहीत तिकडे त्यांना आपण निर्वाह भत्ता देतोय. हे सगळं जे आहे, हे सुविधा ज्या आहेत त्या आपण देतोय. त्याचबरोबर जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं त्यावेळेस आपण अधिसंख्य पदं निर्माण केली. जवळपास 4,500 मुलांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ 4,500 मुलांना नियुक्त्या आपण दिल्या. त्यानंतर मॅटमध्ये काही 500 लोकांचं MPSCचा विषय होता, ते देखील आपण हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज केलं. ते आपण हायकोर्टाकडून देखील मिळवलं आणि 500 लोकांना देखील आपण तरुणांना जॉईन करून घेतोय. आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे, सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे, जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं, सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो. परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, भूमिकेतून आहे, तर सकारात्मक आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार. त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे, आंदोलन थांबलं साहेब पाहिजे. आश्वस्त आपण करता, मग हे आंदोलन का थांबत नाही? आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे. सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या. अगदी निजामकालीन उर्दू, फारसी, मोडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले. निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे. तिथेही काही निगेटिव्ह असतं, सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो. परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे, भूमिकेतून आहे, तर सकारात्मक आहे. इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय कायद्याच्या चौकटीत आणि टिकणार. त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे, आंदोलन थांबलं साहेब पाहिजे. आश्वस्त आपण करता, मग हे आंदोलन का थांबत नाही? आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे. सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या. अगदी निजामकालीन उर्दू, फारसी, मोडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले. निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे हैदराबादमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे. तिथेही काही कागदपत्र आहेत, त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात.
आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतंय आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी केला. साहेब, आज साहेब, रोहित पवार- आंदोलनाचा रिझल्ट काय वाटतो? आंदोलनाचा आंदोलनाचा चौकशीला सामोरं अंतिम गेलं. रिझल्ट काय असेल, अंदाज काय वाटतो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून? त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारं सरकार आहे. म्हणून तर एवढं मोठं काम झालंय. आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या, त्याचे आकडे पाहिले, त्याचा आपल्याला अंदाज येईल. आज आपण 1,40,000 लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर लावलेत. प्रत्येक जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केलाय. सगळे डे नाईट सगळ्यांच्या सुट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे. डे नाईट काम लागले, 24/7 काम करताय आपलं सरकार. आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे. आणि सरकारकडून तुम्ही काही सूचना करू शकता. सरकारकडून बाबा हे आपण हे असं केलं पाहिजे, सूचना करा. सरकार ऐकणारं सरकार आहे. हे सरकार लोकांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे या पॉझिटिव्ह जे सरकार असतं त्याला सहकार्य जर केलं तर ते काम अधिक वेगाने होतं. साहेब, आज रोहित पवारांची ईडी चौकशी झाली. उद्धव ठाकरेंनी काल आपल्यावर टीका केली. शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि यांच्या समोर महाराष्ट्र ओरबडला जातोय तरी सुद्धा शेपूट घालून हे खुर्चीत त्याच्यावर मी बसले. काल बोललो, लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच, बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केलाय. ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणती आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले, बाळासाहेबांची भूमिका सोडली. आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं, त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? मग मिदनेपणा कोणी केला? बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. हे विचार त्यांनी सोडलेत. त्यांना मोदींवर देखील, माझ्यावर तर केली, परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, जे 370 कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते, त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता. परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. मी कालही म्हणालोय, ये काय म्हणतो त्याला, ये जनता सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर, या बेईमानीचं आणि मिंदेपणाचं उत्तर त्यांना जनता देईल. राजन साळवे आणि जेलमध्ये टाकणार असं म्हणतात. साहेब, अयोध्येला कधी जाणार आहे? सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणतायत की आम्ही सत्तेत आल्यावर ना, भ्रष्टाचाराच्या अरे चौकशा लावू. सत्तेवर आल्यावर ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅग मध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काही लोक सत्तेत देणार परत आणून? घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो. असं कधी झालं का? भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण. हे आज होतंय, कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते. आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे. म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करते, याचं पोटसूळ आहे. त्यामुळे जनता आज ज्या कामाला महत्व देते. आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले. शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे, 2 तासाचं अंतर 15 मिनिटामध्ये.
समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो 15-16 तासाचा 7 ते 8 तासावर आणलाय. अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतोय. जगातलं सगळ्यात मोठा टनेल आहे. अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ. म्हणजे लोकांचं मेट्रो बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली. आणि त्यामुळे विकास डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे. आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आमचा अजेंडा आहे. आज दावोसमध्ये आम्ही गेलो. जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले. 1-1.5 लाखाचे MOU आणखी त्यांनी कन्सेंट दिले. त्यामुळे 2 ते 3 लाख रोजगार प्राप्त होणार. मग लोक कोणाला सत्तेमध्ये आणतील? लोक कोणाला मतदान करतील? घरी बसणार आहे ना की काम करणार आहे ना? धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.